नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। शाहरुख खान आणि काजोलचा एक सिनेमा आहे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे। त्या चित्रपटामध्ये काजोलला शाहरुख सोबत जायचं असतं, अमरीश पुरीच्या कचाट्यातून सुटायचं असतं आणि त्याच्यासाठी तिच्यावर असलेला दबाव हा कोणत्याही प्रकारे झुगारून द्यायचा असतो। अखेरीस अमरीश पुरी काजोलचा हात सोडतात आणि म्हणतात, जा सिमरन जी ले अपनी जिंदगी। तुम्हाला थोडंसं गोंधळायला होऊ शकतं की राजकीय चर्चेमध्ये अचानक डीडीएलजे, शाहरुख खान, काजोल, अमरीश पुरी कुठून आले। हे सगळं सांगायचं कारण असं की महाराष्ट्राच्या राजकारणात याच्याच जवळपास जाणारी घटना घडलेली आहे। राष्ट्रवादीचा राशप नावाचा घटक सर्वोच्च न्यायालयात गेला आणि तिथं राष्ट्रवादीच्या विद्यमान अजित पवार गटाच्याकडून कोणत्याही प्रकारे शरद पवारांचं नाव आणि शरद पवारांचा चेहरा वापरला जाऊ नये अशा प्रकारचा न्याय घेऊन आलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिल्याच्या नंतर मला एकदम चटकन अमरीश पुरी यांच्या जागी सर्वोच्च न्यायालय निकाल देताना दिसतंय आणि ते जणू काही अजित पवारांना सांगताय, शरद पवारांच्या सावलीपासून दूर व्हा, हीच ती वेळ, हीच ती संधी। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांनी न्यायालयात जावं, स्वतःचं नाव आणि स्वतःचा चेहरा पुतण्याला वापरून न देण्याच्यासाठी न्यायालयाकडून निर्णय घेऊन यावेत, याच्यापेक्षा खरं तर दुर्दैवी बाब नाही। प्रत्यक्षात अशा प्रकारची घटना महाराष्ट्रात पहिल्यांदा घडतीये असं नाही। यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी असाच निर्णय, असाच आदेश त्यांच्या पुतण्याला दिला होता आणि राज ठाकरेंना बाळासाहेबांचं नाव आणि फोटो वापरण्यापासून प्रतिबंधित केलं होतं। पण बाळासाहेब इतके परिपक्व होते की ते अशा प्रकारचं कुठलंही काम करण्यासाठी किंवा आपला आदेश अंमलात आणण्याच्यासाठी न्यायालयात गेले नाहीत। इथं मात्र तसं घडलेलं आहे। माझ्या लेखी ही घटना आत्ताच्या घडीला अजित पवारांच्यासाठी इष्टापत्ती आहे। शरद पवारांचं नाव वापरून महाराष्ट्रामध्ये मतं मिळतात अशा प्रकारचा दृढ विश्वास हा आत्ता फक्त शरद पवार गटालाच आहे। अजित पवारांच्यासाठी शरद पवारांच्या सावलीतून पूर्णपणे बाहेर पडण्याची ही एक अत्यंत चांगली वेळ आणि संधी आहे, हे इथं नाकारता येणार नाही। ज्या शरद पवारांना आत्तापर्यंत 10च्या पलीकडे किंबहुना 10 सुद्धा खासदार मिळवता आले नाहीत आणि ज्यांना कधी 100 पर्यंत आमदारकीचा आकडा गाठता आला नाही, त्यांना आपल्या पुतण्याला नाव आणि चेहरा वापरण्यापासून परावृत्त करावंसं वाटतं। याचा अर्थ नाव आणि चेहऱ्यावर अतोनात प्रेम असलं पाहिजे, किंबहुना आपलं नाव आणि फोटो वापरून मतं मिळतात असा ग्रह असला पाहिजे। अखेरीस जे झालंय त्याचा फायदा अजित पवारांना घेता येईल आणि अजित पवारांनी आता टाकलेल्या पावलानुसार त्यांना महाराष्ट्रात स्वतःचं नाणं खणखणीत वाजतंय की नाही ते एकदा तपासूनही घेता येईल। काका पुतण्याचा संघर्ष तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राला नवा नाही। काका मला वाचवा इथपासून सुरू झालेला हा महाराष्ट्रातला संघर्ष काका आता मला सोडा इथपर्यंत येऊन ठेपलेला आहे। अजित पवार आणि शरद पवार यांच्या नात्यातला हा अत्यंत कटू वळणातला भाग आहे आणि हे कटू वळण महाराष्ट्राच्या राजकारणावर एका वेगळ्या अर्थाने परिणाम करणार आहे। अजित पवारांनी त्याद्वारे स्वतःचा शिक्का महाराष्ट्रातल्या राजकारणात ठामपणे उमटवायचा असेल तर आता अविश्रांत परिश्रम करण्याची गरज आहे।